षटकामध्ये मिड विकेटला चेंडू ट्रॅव्हल, एक धाव इथे मिळाली आहे. पहिल्या चेंडूवर पहिली धाव इथे पूर्ण करण्यात आली आहे. पहिली धाव आपण सध्या पाहतोय स्कोरबोर्डवर आणि संदीप गोराटकर ऑफ द मार्क. धावांचा श्री गणेशा करत असताना सेमीफायनल सेकंड टुर्नामेंट मधील दुसरा सेमीफायनलचा सामना. फुल टॉस बॉल ऑन ड्राईव्हचा फटका फ्रंट फुटला येत असताना चेंडूला ढकललाय आणि इथे पहा खराब क्षेत्ररक्षण, पुन्हा खराब क्षेत्ररक्षण. दुसरी धाव बॅकअप बाजूनी होत नाहीये आणि तिसरी धाव बघता बघता पूर्ण केली जाते. 3 धावा त्या ठिकाणी मिळाल्या आणि धावसंख्या 3 ने पुढे सरकत असताना धावफलकावरती 4. 3 धावांनी वैयक्तिक अकाउंट या ठिकाणी ओपन केलं. रुपाली ट्रान्सपोर्ट संघ या ठिकाणी अंतिम फेरीमध्ये पोहोचणारा पहिला संघ आपण पाहतोय टेंबवली प्रीमियर लीग मधला. काही कार त्या ठिकाणी पार्किंग केलेल्या आहेत बघा प्रेक्षक स्टँडच्या बाजूला, त्या थोड्याशा बाजूला पार्क करा. प्लेयर्सना त्रास होतोय त्याचा लक्षात असू द्या. मला वाटतं की इनोवा आहे तिथे. थोडेसे बाजूला पार्क करा. त्या 2 कार आहेत बघा प्रेक्षक स्टँडच्या बाजूला बरोबर. ओके ओके. पुन्हा एकदा बॅकफुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न होता, पडल्यानंतर झपकन बॉल आतमध्ये वळत होता आणि दोन्ही बाजूने बोथ साइड टर्न करण्यामध्ये हा गोलंदाज माहेर आहे. सिंगल त्या ठिकाणी मिळाली आणि धावसंख्या पुढे सरकत असताना 5 या आकड्यावर. नक्कीच मित्रांनो या स्पर्धेमध्ये स्वर्गीय देवकीबाई नांदुरकर यांच्या स्मरणार्थ एक बॅट आलेली आहे आणि ती बॅट आपण मॅन ऑफ द सिरीज साठी देणार आहोत. बेस्ट बॅटर साठी ती बॅट खरं तर होती, मात्र आता थोडासा फेरबदल करण्यात आला. ती बॅट असेल प्लेअर ऑफ द टुर्नामेंट प्लेयर साठी, मालिका वीरासाठी. सहा धावा धावफलकावरती. मोनिश पाटील ना आज कमालीचा खेळ केला. केक भेटेल, 1 मिनिट थांबा. यावेळेचा चेंडू पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा. पुन्हा एकदा गोलंदाज तयार होतोय ओव्हर द विकेट ना. या वेळेला मोठा फटका फ्रंट फुटला येऊन समोर लॉंग ऑन क्लिअर करण्याचा प्रयत्न. जयेश डाऊन दी बॉल. विकेटचं पतन, खेळाडू बाद. मनोरंजन करतायत प्रेक्षकांचं आणि या वेळेला आपण पाहतोय विकेट मिळाली आहे. कालूरामला पहिली सफलता मिळाली आहे. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये एंटर होतोय. डावखुऱ्या त्याचा फलंदाज साईनाथ मडवी मैदानामध्ये एंटर होत असताना गोलंदाज तयार होतोय. राऊंड विकेट ना. या वेळेला शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न होता. इथे काय घडले पहा. एक धाव तर पूर्ण झाली आणि दुसरी धाव घेण्याचाही प्रयत्न केला जातोय. 2 धावा त्या ठिकाणी पूर्ण केल्या जात आहेत.
मात्र एक्झॅक्टली काय घडलंय आता पाहावं लागेल. नो रन बरोबर आहे, कारण अगदी आपण इथून बघितलं होतं की बॅटर पाहूया रिप्ले मध्ये. एक्झॅक्टली बॉल जवळजवळ बीट झाले होते आणि त्यानंतर बॅटने उडवण्याचा प्रयत्न केला. रिप्ले मध्ये आपण पाहूया. राऊंड द विकेट न कालूराम 6 बॉल हे बीट झाले होते आणि बॅटने पूर्णपणे बॉलला ढकललं. साईनाथ मडवी लाईव्ह क्रिकेट सुरू आहे. दूध का दूध पाणी का पाणी हे लपणार नाही. थोडीशी फनी मुवमेंट होती आणि आपण पाहतो या ठिकाणी धावसंख्या धावफलकावरती हे स्क्वेअर अँगल आपण पाहतोय. हे बघूया, हे पूर्ण बीट झाले आणि बघा पुन्हा बॅटनं बॉल ढकललाय. चला सामनावीराचा केक बाकी आहे मोनिशचा. मोनिश आपण या. मला वाटतं किया आणि एक आणखी कोणती गाडी आहे, शर्लेची एक युवा कार आहे. त्या 2 कार आपण बाजूला काढा प्लीज. चला स्पीडअप करायचंय. मला वाटतं या ठिकाणी 40+ चे प्लेयर संपलेले आहेत, त्याच्यामुळे ओव्हर घोषित केली. नवीन फलंदाज आयकॉन खेळाडू प्रतीक षटकी संपलेलंच आहे तरी आपण पाहतो या ठिकाणी. आणि संदीपनं मैदान सोडलेलं आहे कारण आता प्रतीक पाटीलला मैदानामध्ये यायचं होतं आणि आयकॉन खेळाडू आता मैदानामध्ये एंटर होतं सड्डा. चला वेळ कमी घ्या. केक क्राउन अँड कंपनी आयकॉन वर्सेस आयकॉन आता ही लढत पाहायला मिळेल कारण एका बाजूला प्रतीक पाटील आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय परेश गोराटकर. आणखी एक आता चांगलं बॅटल मैदानाच्या आतमध्ये रंगेल. पुन्हा एकदा गोलंदाज तयार. सेकंड ओव्हरला सुरुवात. क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बदल करण्यात आला. आता प्रतीक पाटील वर्सेस परेश कोराटकर एक चांगलं बॅटल आता मैदानामध्ये रंगेल. पहिला बॉल ऑन साइडला लॉंग ऑनला फिल्डर उपस्थित आहे. कॅच ड्रॉप. ही कॅच सोडली आहे की सेमी फायनल सोडली आहे येणारा काल सांगेल. जयेश कडनं झाली आहे चूक. बॉल बॉर्डलाईनच्या बाहेर चौकार. सस्ता माइकल जैक्सन है या फिर महंगा माइकल जैक्सन है? चौकार या ठिकाणी आलाय. धावसंख्या 4 ने पुढे सरकत असताना हे पाहू शकता जयेश कडनं मिस्टेक झाली आहे. जयू प्रतीक पाटीलला जीवनदान देणं मी म्हणेल कितपत योग्य होतं. संघाचा संघ मालक सुद्धा आता इथे मी म्हणेल अगदी जवळून मॅच पाहतायत आणि थोडेसे नाराज असतील.
पुन्हा एकदा परेश तयार, फुल टॉस बॉल ऑन साइडला, आणखी एकदा झेलची संधी आहे का? भिरकावून दिल्या बॉलला बॉर्डर लाईनच्या पलीकडे, मिड विकेट सीमारेषा क्लिअर करत असताना षटकार. प्रतीक पाटीलचा ब्रँडेड खेळ आता सुरू झालाय. मला आमदार झालं सारखं वाटतंय. आणि आता प्रतीक चांगला खेळ साकारत असताना पहिल्या 2 बॉलवर 10 रन्स त्यानं पूर्ण केलेत. प्रतीकचा शो आता सुरू झालाय. धावसंख्या पुढे सरकत असताना परेश कमबॅक करावा लागेल. पुन्हा फुल टॉस ऑन साइड ला आडव्या बॅटनं क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी. एक धाव पूर्ण, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न सुरू केला जातोय आणि 2 धावा बघता बघता पूर्णही केल्या जातात. कमबॅक करावा लागेल, मात्र परेशला लेंथ मिळत नाहीये. मागचे काही चेंडू आपण पाहिले तर फुलटॉस बघायला मिळालेत आणि फुलटॉस असा चेंडू आहे की त्या बॉलवर सहजगत्या बॅटर चौकार किंवा षटकार मारू शकतो. पुन्हा फुल टॉस बॉल, अपील एट फिंगर अप, बिग विकेट. मोठी सफलता प्राप्त करत असताना परेश कोराटकर, बिग विकेट. प्रतीक पाटील बाद. अखेर या ठिकाणी प्रतीक पाटीलच्या नावाचं जे वादळ मैदानामध्ये घोंगावत होतं त्या वादळाला शांत केलं. विकेट या ठिकाणी अखेर मिळाली आहे. परेश कोराटकरनं सफलता मिळवली आहे. धावसंख्या आपण पाहतोय धावफलकावरती 19 असताना नवीन बॅटर वेदांत मैदानामध्ये एंटर होतो आणि आता जसे सोसाट्याने वारे सुटलेत, मी म्हणेल उजव्या हाताचे बॅटर गोलंदाजांना हैराण करू शकतात. यावेळेला वेदांच्या बॅटमधून चांगला फटका, चांगली फिल्डिंग तेवढीच पाहायला मिळाली. मिड विकेटला दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, रनआउटची संधी होती, मात्र 2 धावा पूर्ण झाल्यात. क्षेत्ररक्षण चांगले राहिले आतापर्यंत. आपण हे दुसऱ्यांदा बघितलं. फिल्डर त्या ठिकाणी आशिष गोराटकर. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होतो. यावेळेला आडव्या बॅटने प्रहार केला. स्क्वेअर लेगला बॉल ट्रॅव्हल होतोय. बॉल बॉर्डर लाईनच्या पलीकडे, एका टप्प्याने ट्रॅव्हल, चौकार. दरम्यान साईनाथ मडवीला एक सुवर्ण संधी. महेंद्र भोईर, एक ठाणे जिल्ह्यातील नामांकित क्रिकेटर 40+ त्यांच्याकडून एका षटकारासाठी तब्बल 5,000 रुपयांचं कॅश प्राइज.
मुकेश नांदुरकर यांच्यासाठी एक तेलाचा डब्बा जरूर आलेला आहे रॉयल चॅलेंज कंपनीचा. विजय पाटील यांच्याकडून वेदांतसाठी प्रत्येक षटकारास 100 रुपयांचं कॅश प्राइज दिलं जाणार आहे. गोलंदाज तयार होतोय. पहिलाच बॉल विघ्नेश नांदुरकर सध्या गोलंदाजी करण्यासाठी आणि चांगला फटका पाहायला मिळाला, मात्र क्षेत्ररक्षण थोडंसं खराब. दुसरी धाव इथे सहज मिळाली. बॅटर सुमित घरत आता मैदानामध्ये आला आणि सुमित मला आठवतं या अगोदरच्या सामन्यामध्ये देखील सुमित आणि आयुष मला वाटतं प्रज्वल किती चांगली पार्टनरशिप केली होती. खरोखर त्या पार्टनरशिपच्या बळावरती एस आर्मी संघाची धावसंख्या चांगल्या स्थितीमध्ये गेली होती. सुमित घरतला नंदकुमार बाबरे यांनी देखील आता बक्षीस लावलं. प्रत्येक सिक्सरला 200 रुपये. यावेळेला पुन्हा एकदा आडव्या बॅटने प्रहार केला. मिड विकेटला खराब क्षेत्ररक्षण. बॉल बॉर्डरलाईनच्या बाहेर. चौकार. चहाची व्यवस्था आता झालेली आहे आणि खरं तर चहाला वेल नसतो, मात्र वेळेला चहा हवाच. अशा भरपूर लाईन आपण चहाच्या दुकानावर वाचत आलो आणि पंढरपुरी चायचा स्वाद आपण घेतोय. नंदकुमार बाबरे आपल्या सोबत आहेत आणि बरोबर छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये पंढरपुरी चाय चे दुकान त्यांचे आहे आणि त्यांच्याच माध्यमातून आपल्याला चहाची व्यवस्था. यावेळेला आडव्या बॅटने पुन्हा प्रहार केलाय. एक धाव इथे मिळाली आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जात नाहीये. सिंगल न स्कोर पुढे सरकत असताना 31. सुमितनं जर सलग 3 षटकार मारले तर सौरभ यांच्याकडून तब्बल 2000 रुपये. यावेळेला पुन्हा एकदा टर्न केलाय. स्क्वेअर लेगला बॉल ट्रॅव्हल होतोय. बॉल एका टप्प्याने सीमा पार. केक क्राऊन अँड कंपनीचे फिल्डर्स असं वाटू लागले की आता ना धूप तर आली आहे, मात्र जादू त्यांना उडवत नाहीये. ज्या पद्धतीने त्यांच्या डोक्यावरून बॉल जातात. येस, एक
धाव चुकून इथे लिहायची राहून गेली होती. आपण पाहतोय 38 धावा आहेत, 38 रन्स. विघ्नेश पुन्हा एकदा सज्ज. विघ्नेश हा बॉल परफेक्टली स्विंगिंग यॉर्कर. यू मिस आय विल डेफिनेटली हिट. फलंदाज बाद. विघ्नेशला अखेर सफलता मिळाली. पाहूया रिप्ले मध्ये आपण. परफेक्टली स्विंगिंग यॉर्कर आपल्याला तो बघायला मिळाला आणि सरळ यशच्या उद्ध्वस्त करणारा तो बॉल. वेदांत नो आन्सर फ्रॉम बॅटर. आणि कुठल्याही प्रकारचं उत्तर फलंदाजाकडून आलं नाही या चेंडूला आणि सरळ दांडी गोल केली आहे. हे पाहू शकता. मला वाटतं बॅटची एज सुद्धा घेतली. प्लेड ऑन. विकेट या ठिकाणी मिळाली आहे टीम द केक क्राउन अँड कंपनी. धावसंख्या आपण पाहतोय धाव फलकावरती 38 धावा आहेत आणि इथून आता चौथ्या षटकाला सुरुवात झाली. परेश गोलंदाजी करण्यासाठी याला परेश खरं तर थोडासा महागडा ठरला होता. 18 धावा त्यानं आपल्या पहिल्या षटकामध्ये खर्च केल्या होत्या. मात्र प्रतीकची विकेट ही त्यानं मिळवली होती. यात तील मात्र शंका नाही की ते षटक चांगलं राहिलं. तदनंतर वेळ थोडी कमी घ्या. नवीन फलंदाज मैदानामध्ये एंटर झाला. सतीश आणि सुमित घरत ही जोडी आता मैदानामध्ये असेल. इव्हनिंग सेशन हळूहळू आता मोठ्या संख्येने सायंकाळच्या सत्रामध्ये मान्यवर मंडळी सोबत प्रेक्षक वर्ग देखील आपल्याला बघायला मिळतोय. परेश पुन्हा सज्ज. यावेळेला हा चेंडू आपण पाहतोय समोरच्या दिशेने खेळायचं होतं. सुरुवातीला बॉल ऑप्शनच्या बाहेर निघाला. एक्स्ट्रा कव्हरला बॉलला पाठवला. ऑन द राईज हा फटका एक्झिक्यूट केला होता. स्लॅश करत असताना फक्त उडवला होता चेंडू. आपण पाहतो एक्स्ट्रा कव्हरला 2 धावा सहज पूर्ण झाल्यात. ही टेक्निक फार सुंदर आहे. सुमितचं वैशिष्ट्य राहिले की तो बॉल डॉट होत नाहीये. बरोबर प्रत्येकी बॉल बॅटवर घेतो आणि त्याच्याचमुळे रन्स आता खूप चांगल्या पद्धतीने सुरू आहेत. 2 ने आता स्कोर पुढे सरकत असताना 40 या आकड्यावर धावफलक 40 रन्स. चांगल्या टोटल कडे वाटचाल एसएस आर्मीची. सो स्लो बबन ब्युटिफुल बॉल. चांगलं कमबॅक, चांगली वापसी या ठिकाणी पाहायला मिळाली आहे. डॉट चेंडू आले आणि असं व्हेरिएशन्स करणं गरजेचं आहे आणि ते व्हेरिएशन आता या वेळेला सुरू केलेत. परेश कोराटकर स्वतः कंटिन्यू आला गोलंदाजी करण्यासाठी आणि वेगवान चेंडू. या वेळेला बॅटची वरची कडा. स्वतः चेंडू खाली येतोय गोलंदाज. कॉट अँड बॉल. फलंदाज बाद. विकेटचं पतन. खरं तर वास्तविक स्थितीशी नक्कीच हे गाण्याचा अर्थ जुळतोय. यावेळेला फक्त हलक्या हाताने ड्रॅग केले बॉलला. शॉर्ट मिड विकेटला चेंडू ट्रॅव्हल होतो. स्वतः गोलंदाज बॉलवरती धावले आणि दुसरी धाव सहज त्या ठिकाणी पूर्ण केली जाते. धावफलक पुढे सरकत असताना 2च्या सहाय्यानं 42 या आकड्यावर जाऊन पोहोचले. 42 रन्स ऑन बोर्ड. द केक क्राउन अँड कंपनीच्या विरोधात एसएस आर्मी
प्रशांत गोराटकर, परेश गोराटकर, पंढरीनाथ गोराटकर त्यांचा केक राऊंड हा संघ तुम्ही पाहतात आणि एका बाजूला संदीप गोराटकर आणि संदीप नांदुरकर यांचा संघ तुम्ही पाहतात SS आर्मी. एका बाजूला परेश गोराटकर तर दुसऱ्या बाजूला प्रतीक पाटील. दोन महान खेळाडू जे ग्रामीण क्रिकेटमध्ये नेहमीच टेंभोली संघासाठी चांगले खेळत आलेत आणि त्या दोघांमध्ये युद्ध सुरू आहे. वॉट अ शॉट, चांगला टायमिंग होता मात्र अंतर कापता आलं नाहीये. बॉल सरळ स्क्वेअर लेगला जातोय. फलंदाज बाद, विकेटचं पतन. विकेट या ठिकाणी मिळाली आहे परेशला आणि धावसंख्या आपण पाहतोय धावफलकावरती 42 असताना नवीन बॅटर मला वाटतं यश आउट झालाय. हा चेंडू या वेळेला आपण पाहतोय पडल्यानंतर थोडासा खाली राहणार. चांगल्या चेंडूच्या हाताळले आणि याचबरोबर 4 षटकांचा केस संपलाय. आफ्टर 4 ओव्हर टीमची टोटल 42 रन्स. 42 धावा 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. शेवटचा आता इथून षटक असेल आणि आपण पाहतोय ऑप्शन्स तर भरपूर आहेत गोलंदाजीमध्ये, मात्र गोलंदाजी कोणाच्या हातामध्ये दिली जाणार. कॅप्टन प्रशांत आता या ठिकाणी नक्कीच त्या ठिकाणी विचार करतोय, परेश सोबत चर्चा करतोय एक्झॅक्टली अंतिम षटक कोणाच्या हातामध्ये असेल. खरं तर ऑप्शन्स मध्ये जयेश एक चांगला ऑप्शन आहे. त्याच्यानंतर आपण जर विचार केला तर रुपेश मडवी देखील एक चांगला पर्याय आहे. राम नांदुरकर देखील संघामध्ये चांगला पर्याय आहे, मात्र मला वाटतं राम नांदुरकर प्लेइंग 11 मध्ये नाहीये आणि नक्की जयेशचा वापर या ठिकाणी केला जातोय. इथून मी म्हणेल अजून जर 12 धावा जर आल्या तर 60 पर्यंत टार्गेट जाईल आणि ते 60 धावा चेस करणं SS आर्मीच्या समोर थोडंसं कठीण होऊ शकतं. त्याच्यामुळे कमीत कमी धावसंख्येचं षटक इथून हाताला लागेल गोलंदाजी करताना जयेशला. थँक्यू सो मच डीजे. कोण पोहोचणार फायनल मध्ये ह्या अगोदरच आपण पाहतोय रुपाली ट्रान्सपोर्ट अविनाश नांदुरकर यांचा संघ फायनल मध्ये पोहोचला. मुनीश पाटील अँड कंपनी. आणि आता एकीकडे दुसऱ्या सेमीफायनलचा सामना नजर असतील सतीश पाटील कडे. त्याच्या बॅट मधून काही रन्स येणं गरजेचं आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय गोलंदाज जो सध्या गोलंदाजी करतोय जयेश, त्याच्याकडे ही नजरा जरूर आहेत. कमीत कमी धावा तो खर्च इथून करणार का. यावेळेचा हा चेंडू पूल केलाय ऑन साइड ला, गॅप मध्ये बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर जातोय. 4 धावा इथे मिळतील. गुड शॉट. करण पाटील यांच्याकडून सुद्धा 500 रुपये. जयेशच्या पहिल्याच बॉलवर त्याच्या विरोधात चौकार या ठिकाणी सतीश पाटीलने प्राप्त केला. चांगला स्ट्रोक पाहायला मिळाला. पुन्हा एकदा मोठा फटका. इथे बॉल हवेमध्ये, फील्डर डाऊन दी बॉल. आशिष गोराटकर जबरदस्त झेल फलंदाज फेल. बिग विकेट.
धन्यवाद डीजे. या ठिकाणी खूप चांगलं संगीत गीत तुम्ही ऐकतात. जयेश जो सध्या गोलंदाजी करतोय आणि त्याच्याच आवाजामध्ये आणि त्यांनीच गायलेलं हे गीत आहे. नवीन फलंदाज मैदानामध्ये एंटर झाला प्रज्वल. यावेळेला हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न, कालूराम मडवी डाऊन दी बॉल, भरपूर पुढे आला आपण पाहतोय त्या ठिकाणी आणि दुसरी धाव इथे सहज मिळाली आहे. तिसरी धाव घेण्याचा देखील प्रयत्न केला जातोय आणि इथे आता रनआउटची अपील, फलंदाज बाद. तिसरी धाव घेत असताना खेळाडूला मैदान सोडावं लागलंय. धावसंख्या 2 ने आता पुढे सरकत असताना धावफलकावरती 48 धावा. गडी क्रमांक 7 बाद. शेवटची विकेट आता आपण पाहतो या ठिकाणी. या अगोदर देखील एस आर्मी ऑल आउट झाले होते. शेवटची विकेट. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज. हा चेंडू यावेळेला स्क्वेअर लेगला वेगाने ट्रॅव्हल होतोय. एक धाव इथे मिळाली आहे. थोडासा फंबल पाहायला मिळाला क्षेत्ररक्षकाकडनं आणि त्याचा फायदा उचललाय. 2 रन्स पूर्ण. मला वाटतं 40+ चे प्लेयर रिटायर्ड हर्ट झालेले आहेत. पुन्हा एकदा गोलंदाज सय्यार. हो, यावेळेला पुन्हा शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न. चांगल्या लाईन वर बॉल पाहायला मिळाला. डॉट बॉल येतोय. फलंदाज आयुष आहे मैदानामध्ये. आयुषच्या विरोधात चांगली गोलंदाजी. धावसंख्या स्थिर आहे धावफलकावरती. 50 धावा, 50 रन्स. पुन्हा एकदा गोलंदाज सय्यार होतोय. ओव्हर द विकेट ना. फार लवकर स्ट्रोक अटेन केलाय आणि आणखी एक डॉट बॉल. जबरदस्त गोलंदाजी जयेशची आपल्याला बघायला मिळाली. धावसंख्या आपण पाहतो एकंदरीत 50 धावा, 51 धावसंख्येचे लक्ष्य फायनल मध्ये प्रवेश करण्यासाठी यावेळेला द केक क्राउन अँड कंपनी समोर सेट केलंय एस आर्मीनं. ऐकूया सुमधुर संगीत. कम ऑन डीजे.
रिप्ले पाहूया काय कॅच दरमाडीनं पकडली. येस खतरो के खिलाडी अल्ताफ शेख यांचं देखील आगमन आणि त्यांच्यासाठी एक विशेष सूचना. क्रीडांगणाची आपण नवीनताने निर्माण केलेला आहे. सो विनंती असेल प्लीज ग्राउंडमधून बाईक नका आणू. आपलाच मैदान आहे, त्याची काळजी आपल्यालाच घ्यायची आहे. सफलता मिळाली, पहिला धक्का लागला. क्रमांक 3 वरती नवीन फलंदाज आता आपल्याला पाहायला मिळतील. रुपेश मडवी मैदानाच्या आतमध्ये येतात. सर्वांचे कौतुक करूया. स्पेशली लाईव्ह स्ट्रीमिंग 3 स्टार मूवीज, भरपूर चांगला लाईव्ह टेलिकास्ट त्यांच्या माध्यमातून. फुल्लर लेंथ होता, लोप फुल टॉस ड्राईव्ह केला, मिड ऑफला फुल्डर आणि फिल्डिंग देखील दरम्यान चांगली राहिली. आणि प्रश्न हा पडला की थ्रो का नाही केला. कदाचित थ्रो केला असता तर रनआउटची संधी देखील झाली असती. त्याच गोष्टीचा उल्लेख प्रत्येक देखील करतात. एक सिंगल रन दरम्यान कंप्लीट झाली. धावफलक आता एका धावेच्या मदतीने 3 वरती 51चा टार्गेट आहे. 51 धावा बनवायच्या आहेत फायनल मॅच मध्ये पोहोचण्यासाठी. या अगोदर आपण बघितलं रुपाली ट्रान्सपोर्ट टीमने अप्रतिम खेळ दाखवला. ते मेगा फिनाल मध्ये पोहोचलं. लो फुल टॉस ड्राईव्ह केला, मिड ऑफला फोल्डर, यावेळेस मिसफिल्ड झाली. त्याचा बेनिफिट मिळेल. एक धाव कंप्लीट होईल. मग ही लढत देखील चांगली रंगेल, त्यामध्ये काहीही शंका नाहीये. सेमीफायनल 2 आहे. प्रत्येकी वर्ष आपण बघितलं तर हा सीझन 3 गेल्या 3 वर्षांपासून आपण TPL ला पाहतात. सीझन 3 मध्ये आपण आहोत. गेल्या 3 वर्षांपासून जर आपण विचार केला तर भरपूर सारे अपडेट झाले. पहिल्या वर्षामध्ये स्पर्धा लाईव्ह नव्हती. दुसऱ्या सीझन पासून लाईव्ह देखील स्टार्ट झाला. त्यानंतर आता तिसऱ्या सीझन मध्ये पूर्णपणे डेकोरेशन असो, प्रत्येकी गोष्टीची काळजी, इव्हन मॅन ऑफ द मॅच साठी देखील 3 ते 4 प्राइज ठेवले गेले. हीच तर क्वालिटी आहे टेंबिवली क्रिकेटची. कारण वेळ नक्कीच ते घेत आहेत. थोडे लेट आहेत बट थेट आहेत. प्रत्येकी गोष्टीकडे काळजी दिली गेली. लाईव्ह स्ट्रीमिंग असो, त्यानंतर जर आपण बघितलं कॉमेंटेटर्स असो, त्यानंतर आमचे DJ मॅन असो, प्रत्येकी गोष्टीमध्ये क्वालिटी आहे. इव्हन यावर्षी ट्रॉफींचं सिलेक्शन ज्यांनी केलं त्यांचं देखील कौतुक करूया. कारण भरपूर चांगल्या ट्रॉफीज यावर्षी पाहायला मिळतात. आणि असं सहकार्य असलं तर यस, एखादं पर्व आपण फक्त नाईट देखील ठेवू. असे सहकार्य तुमचं असू द्या. माझ्या दिशेने जाऊया. ऑन साईडला हा फटका, डीप मिड विकेटला फिल्डर उपस्थित आहेत. यावेळेस थोडे एक्स्ट्रा एफर्ट लावले आणि थोडी घाई केली आउटफील्ड मध्ये. कारण या अगोदर देखील बघा यशने एक अप्रतिम कॅच पकडली होती. कधी कधी बघा एखादी मिस्टेक ना एखाद्या खेळाडूच्या टॅलेंटला जस्टिफाय नाही करत. कारण क्रिकेट हा खेळ आहे मित्रांनो. क्रिकेट या खेळामध्ये मिस्टेक देखील तुमच्या माध्यमातून कधी ना कधी होईलच. पण त्या मिस्टेकचा विचार न करता त्याच्यामध्ये इम्प्रूव्हमेंट कशा प्रकारे आणता येईल त्याचा विचार करणं गरजेचं. धावफलक सध्याच्या घडीला आता 7 वरती 7 ऑन द बोर्ड. पुढचा बॉल पायांवरती बॉल फ्लिक केला. गॅप भरपूर मोठा आहे. यश आता वेगाने पोहोचतात पण त्याला देखील बीट करून हा बॉल डीप मिड विकेट बाउंड्री लाईन पलीकडे 4. यहाँ पर महादेव सर बोल रहे. अंपायरिंग देखील चांगली आणि त्याचप्रमाणे डान्स देखील चांगला. चौकार आला. पहिलं षटक समाप्त. पहिल्या षटकामध्ये रन्स 11 बनवला गेला. म्हणजे येणारे 24 चेंडू शिल्लक असतील आणि सेमीफायनल 2 जिंकण्यासाठी, फायनल मध्ये पोहोचण्यासाठी असून देखील 40 धावांची आवश्यकता. 40 धावांची आवश्यकता आहे. पहिलं सत्र जर आपण बॅटिंगचा विचार केला तर प्रतीक पाटील जास्त काही करता आलं नव्हतं. 12 बनवल्या. त्यानंतर प्रतीक नंतर आपण बघितलं वेदांतला, त्यानं देखील 14 बनवला. 24 चेंडूमध्ये आता आवश्यकता असेल हा सामना जिंकण्यासाठी 40 धावांची. 11 धावा धावफलकावरती आहेत एका षटकाच्या समाप्तीनंतर. 1-1-1
40 धावा आस्किंग रेट सध्याच्या घडीला जर आपण बघितला तर प्रति षटका मागे 10 धावा बनवायच्या आहेत, म्हणजे प्रति षटका मागे एक मोठा फटका येणं गरजेचं आहे मैदानाच्या आतमध्ये सध्याच्या घडीला. टेंबिवली क्रिकेटमध्ये जर फलंदाजीची हा जर फॅक्टर आपण उचलून बघितला, त्यामध्ये जो सर्वात वेगाने सध्याच्या घडीला पुढे चालला तो नाव म्हणजे परेश गोराटकर मैदानाच्या आतमध्ये. कारण त्याची बॅटिंग ज्या लेवलला आजच्या डेटला होत आहे ना, अध्यक्ष चषक असो, इम्प्रेसिव्ह बॅटिंग त्याने केली. प्रतीकचा पहिलाच बॉल धीम्या गतीने टाकला होता, टॅप करायचा होता बॉल दरम्यान इनफिल्ड मध्ये. स्वतः प्रतीक पोहोचतोय बॉल फील्ड करायला, तोपर्यंत एक सिंगल रन दरम्यान इथं कंप्लीट केली जाईल. धावफलक या एका धावेच्या मदतीने आता 12 वरती. ही वाटेल चांगली रंगेल, कारण बेस्ट वर्सेस बेस्ट प्रतीक पाटील आणि त्याच्या अगेन्स्ट आता परेश गोराटकर. ग्रामीण संघामध्ये एकाच टीम मध्ये खेळत असताना गावाला ते लीड करतात, पण आता लीग फॉर्मॅटमध्ये TPL मध्ये आता एकमेकाच्या विरोधात आहेत. पुढचा बॉल प्रतीकचा, अप्रतिम डिलिव्हरी, बीट झाला बॅटर, बट विकेट किपर कदाचित हा बॉल कलेक्ट केला असता तर इझिली रनआउटची संधी देखील झाली असते. 22च्या स्वरूपामध्ये ही एक सिंगल रन रमाने कंप्लीट केली जाईल. धावफलक आता या एका धावेच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे 13 वरती जाऊन पोहोचला. हा सामना अतिशय चांगला रंगेल, कारण सध्याच्या घडीला प्रतीक त्याच्या परीने पूर्ण प्रयत्न करतोय, कारण 51 डिफेंड करत असताना या ओव्हरमध्ये आतापर्यंत चांगली गोलंदाजी. ड्राईव्ह करायचा होता, अवे फ्रॉम द बॉडी स्ट्रोक खेळायचा होता, उजव्या ऑफस्टिकच्या बाहेर आहे. त्या अनुषंगाने व्हाईट बॉलचा इशारा देखील आला. एक्स्ट्रा रन आणखीन एक मिळेल. धाव फळक आता अतिरिक्त रनच्या मदतीने 14 वरती हेमंत दादा गोराटकर. दादांना मी विनंती करतो आपण देखील व्यासपीठावरती या, आपलं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत. मंगेश दादा गोडसेकर दादा देखील उपस्थित आहेत, आपलं देखील हार्दिक स्वागत. लो फुल टॉस ड्राईव्ह केला, गॅप देखील आहे त्या रिजनवरती. बॅकवर्ड पॉईंट रिजनला आता खेळाडू पोहोचतात, तोपर्यंत अगदी सहजरित्या 2 धावा इथनं घेतल्या जातात. सध्याच्या घडीला पूर्णपणे ना डोक्यावरती जणू काही बर्फ ठेवून शांत रीतीने बॅटिंग करतोय परेश, कारण त्याला माहिती आहे की प्रतीकला विकेट द्यायची नाही आहे. प्रतीकचं हे षटक पूर्णपणे डिफेन्सिव्हरित्या सिंगल डबलने स्ट्राईक रोटेट जरी केली तरी सुद्धा येणाऱ्या षटकामध्ये आपण अटॅक करू शकतो, या गोष्टीला अगदी जाणलंय पारखलंय परेशने. 2 धावा आल्या. धावफलक आता 16. अच्युत दादा नांदुरकर अर्थात जे पोलीस पाटील आहेत टेंबिवली गावचे, दादांना मी विनंती करतो की आपण देखील व्यासपीठावरती आपलं देखील टेंबिवली प्रीमियर लीग 2024 मध्ये हार्दिक स्वागत. रतील दादा पाटील दादांना देखील विनंती आपण करतो की या व्यासपीठावरती आपलं देखील हार्दिक स्वागत आहे. नितीन दादा भोईर आपण देखील यायचं आहे. दुसऱ्या धाब्यासाठी फलंदाज परतले. 2 धावा अगदी सहजरित्या इथनं पूर्ण केल्या जातील. सध्याच्या घडीला प्रतीक पाटीलच्या षटकामध्ये बघा अटॅक करण्याचा प्रयत्न नाहीये, कारण बघा लक्ष जे 5 षटकांमध्ये आहे 51च्या 2 धावेच्या मदतीने आता धाव फळक पुढे जातो. स्कोर कार्ड आता 18 वरती आहे. सध्याच्या घडीला प्रॉपर माइंड मध्ये कॅल्क्युलेशन सुरू आहेत की प्रति षटकामध्ये जितक्या बनवायच्या आहेत त्या अनुषंगाने आता बॅटिंग परेश गोराटकर मैदानाच्या आतमध्ये करतात. परेशची विकेट इम्पॉर्टंट आहे. फुलर लेंथ होता समोरच्या दिशेने डाऊन द ग्राउंड, हा फटका लॉंग ऑन ला फुल्डर आता पोहोचतात, तोपर्यंत 2 धावा पुन्हा एकदा कंप्लीट केल्या जातील. या ओव्हरमध्ये जर आपण बघितलं ना तर रिस्क बिलकुल घेतला नाहीये, पूर्णपणे सिंगल डबल स्कोर कार्ड चालवला जातो. आणखीन 2 धावा आल्या. धावफलक 20. पूर्णपणे मॅच मध्ये आपण म्हणू शकतो इन कंट्रोल आपल्याला द केक क्राउन अँड कंपनी टीम पाहायला मिळत आहे. पुढचा बॉल फुलर लेंथ ड्राईव्ह केलाय, आता एक्स्ट्रा कव्हरला फिल्डर पोहोचतायत. एक सिंगल इथनं घेतली जाईल. या सिंगल सोबत स्ट्राईक देखील आता स्वतःजवळ परेशने ठेवली. 2 षटकांचा खेळ समाप्त. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 21 धावा धावफलकावरती. विकेट गेली 1, म्हणजे येणारे बॉल शिल्लक असतील या मॅच मध्ये आता 18, आणि हा सामना जिंकण्यासाठी अजून देखील 30 धावेची आवश्यकता. मैदानाच्या आतमध्ये पाण्याची मागणी, सो आपण घेऊया एक छोटासा ब्रेक आणि ऐकूया एक मधुर संगीत. धन्यवाद.
मॅचच्या दिशेने जाऊया. दोन्ही मान्यवरांचे देखील हार्दिक स्वागत. 18 चेंडू मध्ये 30 धावांची आवश्यकता. परेश आता स्ट्रायकिंग एंड वरती आहेत. या मॅच मध्ये खऱ्या अर्थाने ना आता परेश वरती पूर्णपणे जिम्मेदारी आहे या मॅचची. 18 मध्ये 30. परेशसाठी बॉल ऑन साइडला स्विंग केला. गॅप भरपूर मोठा आहे त्या रिजम मध्ये. बॉल एका टप्प्याने दोन्ही फिल्डर्सला भेटत असताना बाउंड्री लाईनच्या पलीकडे चौकार. थँक्यू टीचर, थँक्यू. आमच्या माता भगिनी देखील आज या स्पर्धेला शुभ आशीर्वाद देण्यासाठी उपस्थित आहेत. त्यांना मी विनंती करतो आपण या व्यासपीठावरती आपलं देखील टेंबिवली प्रीमियर लीग 2024 मध्ये मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. चौकार आला अगदी पहिल्याच बॉलवरती. ज्याप्रमाणे मी उल्लेख केला होता की कॅल्क्युलेशन माइंड मध्ये सुरू आहेत की प्रतीकला टार्गेट नाही करायचं, प्रतीकच्या अगेन्स्ट डिफेन्सिव्ह रित्या खेळायचं आहे आणि ती गोष्ट केली गेली. लास्ट ओव्हरमध्ये ती सिंगल डबलने स्ट्राईक रोटेट झाली आणि या बॉलवरती प्रहार आपल्याला पाहायला मिळाला. परेशसाठी हा बॉल पुल करायचा होता. बॉल मध्ये कॅच पकडली जाईल का? फिल्डर उपस्थित. जे ट्रॅप रचलं होतं त्या ट्रॅप मध्ये आता परेश अडकलाय. मॅचची सर्वात महत्वपूर्ण विकेट. एक प्राइज आहे ते देखील आम्ही अनाउन्स करतो. कालुराम मडवी यांनी जर हा सामना जिंकून दिला तर महेंद्रदादा भोईर यांच्या माध्यमातून नारायण धाबा बदलापूर अथवा शालू धाबा इथे पार्टी दिली जाईल. आता किती खायचं ते तुमच्यावरती. लक्ष्मण दादा नांदुरकर, त्याचप्रमाणे सुरेश दादा नांदुरकर दादांच्या माध्यमातून प्राइज यश साठी 200 रुपयाचं प्राइज आलंय. मास संपल्यानंतर कलेक्ट करा. सफलता मिळाली आणि स्पेशली इम्पॉर्टंट विकेट परेश बाद झाले. पुढचा बॉल समोरच्या दिशेने प्रहार. लॉंग ऑनला फिल्डर उपस्थित. फोल्डिंग थोडी खराब. त्याचा बेनिफिट मिळेल. 2 धावा इथनं पूर्ण केल्या जातील. सध्याच्या घडीला बघा जसा जसा सामना पुढे चाललाय मॅच मध्ये रंगत आणखीन निर्माण होत चालली आहे. एकेका धावेचं महत्व आता जास्त आहे. 2 धावा आल्या धावफलकात 2 धावांच्या मदतीने 27 27 धावा धावफलकावरती. अजून देखील हा सामना जिंकण्यासाठी 24 धावांची आवश्यकता. कुठे जाऊ नका. TPL 2024 सीझन 3 ची ही सेकंड सेमीफायनल जी बॅटल आपल्याला पाहायला मिळते. SS आर्मी अगेन्स्ट टीम द केक क्राउन अँड कंपनी. ही बॅटल कोण मारेल फायनल मध्ये? रुपाली ट्रान्सपोर्ट सोबत खेळेल कोण? हाफ ट्रॅकर होता, हुक करायचा होता, एक्झॅक्टली खेळायचं होतं लॉंग लेग रिजन मध्ये. बॉल गेला मिड विकेटला. दुसऱ्या धाब्यासाठी कॉलिंग. 2 धावा पूर्ण. धावफलक आता 2 धाब्याच्या मदतीने पुढे जातो. टोटल आता 29 वरती जाऊन पोहोचला. मी ज्याप्रमाणे उल्लेख केला की फिल्डिंग मॅटर करणार आहे आणि सध्याच्या घडीला मिसफिल्ड देखील आपल्याला पाहायला मिळाला. बट तरी सुद्धा प्रयत्न सुरू आहेत. लढाई लढली जाते मैदानाच्या आतमध्ये. कारण जो विश्वास खऱ्या अर्थाने संघ मालकांनी या खेळाडूंवरती दाखवला त्या विश्वासावरती आता खरं उतरण्यासाठी या सेमीफायनल 2 मध्ये 101% कमिटमेंटने खेळ दाखवावा लागेल. दोन्ही टीमचे प्रयत्न सुरू आहेत. बट कोणाच्या प्रयत्नांना विजयी मिळेल आणि कोणत्या संघाला इथं पराभव स्वीकारावा लागेल हा सर्वात मोठा प्रश्न. 22 धावांची आवश्यकता. यश नांदुरकर या षटकामध्ये गोलंदाजी करतोय. पुढचा बॉल राईट हॅम ओव्हर द विकेट. अप्रतिम डिलिव्हरी. गती आहे या गोलंदाजाकडे आणि त्यासोबत जर आपण बघितलं ना तर लाईन अँड लेंथ देखील प्रॉपर पाहायला मिळाली. लेग बाईजच्या स्वरूपामध्ये ही एक सिंगल असेल आणि स्कोर कार्ड या एका धावेच्या मदतीने आता 30 वरती. इक्वेशन चा जर आपण विचार केला तर बॉल शिल्लक असतील या मॅच मध्ये आता 13 आणि 13 चेंडूंमध्ये 21 धावेंची आवश्यकता. अजून देखील म्हणेन 50-50 बिकॉज प्रतीक पाटीलचे 1 षटक बाकी आहे. हा बॉल सोडून दिला. लिव्ह केला. लाईन खराब. अतिरिक्त रन दरम्यान इथनं मिळालं एक्स्ट्रा रनच्या मदतीने. सध्याच्या घडीला धावफलक आता पुढे जातो 31 वरती. म्हणजे 13 चेंडू 20 धावेंची आवश्यकता. या चरणावरती बघा या अतिरिक्त रन्स देखील महाग ठरू शकतात. कारण बघा लीग स्टेजवरती भरपूर चांगला परफॉर्मन्स दाखवला. पण या नॉकआउट मॅच मध्ये काहीशा मिस्टेक्स ना बाहेर नेऊ शकतात स्पर्धेच्या.
पुढचा बॉल शेवटचा बॉल असेल या ओव्हर मधला. लीडिंग एज बॉल मध्ये कॅच पकडली जाईल का फिल्डर पोहोचतात आणि कॅच पकडली गेली आणि मॅच मध्ये पुन्हा एकदा कमबॅक SS आर्मीचा. आणखीन एक धक्का इथं लागतोय फलंदाज बाद. कंप्लीट झाला. सध्याच्या घडीला आता या परिस्थितीमध्ये ना जो शांतता बाळगेल, जो पॉझिटिव्ह अप्रोचने खेळ करेल तो बाजी मारेल. आता हे कार्य करेल कोण? 11 मध्ये 18 फुलर लेंथ होता, हेलिकॉप्टर उडवायचा होता, एलिव्हेशन नाही मिळालं. इनफिल्ड मध्ये बॉल आता स्वतः प्रतीक पोहोचतोय. एक सिंगल इथनं घेतली जाईल. 10 मध्ये आता 17 धावेची आवश्यकता असून देखील दोन्ही बाजूंनी प्रयत्न सुरू आहेत. कारण मी उल्लेख केला होता प्रश्न आहे या स्पर्धेमध्ये टिकण्याचा, पुढे जाण्याचा. मॅच नॉकआउट जिंकले तर पुढचा प्रवास, हरले तर स्पर्धेला टाटा बाय बाय करावा लागेल. त्या अनुषंगाने हार कोणाला मंजूर नाहीये. 10 मध्ये 17, 1 ते 2 चांगले फटके टीम केक ग्राउंड कंपनीला पुढे नेऊ शकतात. हाफ ट्रॅकर होता, हुक केला, बॉल हवे मध्ये, कॅच ड्रॉप. बघा आयुष्याच्या या पथलावरती चूक करणं ही चुकी नाहीये, बट एकच चूक वारंवार करणं ही सर्वात मोठी चूक आहे. बघा मिस्टेक सर्वांकडून होतात, बट त्याच्यामध्ये इम्प्रूव्हमेंट देखील आणणं गरजेचं आहे ना. बट इम्प्रूव्हमेंट आणली जात नाहीये. पुढचा बॉल, हा बॉल दरम्यान सोडून दिला, लिव्ह केला. लाईन चांगली आहे. डॉट बॉल दरम्यान इथून येतो. एक एक डॉट बॉल देखील आता प्रेशर बिल्डअप करतो फलंदाजांवरती. अंडर प्रेशर आता इथनं या रन चेज करणं थोडं कठीणच आहे. स्कोर कार्ड सध्याच्या घडीला आता 35 म्हणजे अजून देखील जे चेंडू शिल्लक आहेत 8 मध्ये हा सामना जिंकण्यासाठी 16 धावेची आवश्यकता. रिकव्हर रेट देखील आता 12 वरती जाऊन पोहोचलाय. बाउंड्रीची आवश्यकता. अडवा बाटे फटका, बॉल दरम्यान ट्रॅव्हल होतोय. वाईड श्लॉंगला फिल्डर वेगाने पोहोचता. फिल्डिंग बॅकअपला पोहोचले खेळाडू. चांगली फिल्डिंग दरम्यान इथं पाहायला मिळाली. स्वतःला पूर्णपणे झोकून देतात. कारण बघा जो विश्वास टीम ओनरने या प्रत्येकी खेळाडूवरती दाखवलाय ना, त्या विश्वासावरती खरं उतरायचं आहे. त्या अनुषंगाने ग्राउंड फिल्डिंगवरती एफर्ट्स कशा प्रकारे लावले जातात. मी नेहमी सांगेन क्रिकेट अथवा एनी स्पोर्ट कोणत्याही खेळामध्ये तुम्ही कोणत्याही संघाला लीड करा, तुमच्या परीने तुम्ही 100% कमिटमेंटने खेळ दाखवा. हेलिकॉप्टर ड्राईव्ह लॉंग ऑनला फिल्डिंग यावेळेस खराब. क्रिकेटच्या भाषेमध्ये म्हटलं जातं ना, चुकीला माफी नाहीये. बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे 4. थँक्यू सो मच डीजा. आपल्याकडे वेल आहे अर्थातच उपस्थित MS स्पोर्ट्सचे ओनर मंगेश दादा गुडसेकर आणि त्याचप्रमाणे हेमंत दादा गोराटकर दादांचा पण शुभ सन्मान करणार आहोत. टीम ओनर अगदी बहुमूल्य योगदान त्यांच्या स्पर्धेसाठी. कारण बघा जे आमचे 8 टीम ओनर आहेत ना, त्यांच्या मी ऋणी आहोत. त्यांनी ज्या प्रकारे आम्हाला सपोर्ट दिला, पाठिंबा दिला आणि स्पेशली एक आठवण या स्पर्धेची जी आहे, सन्मान चिन्ह प्रत्येकी टीमच्या नावाने बनवला गेला.
केशव जो आज आपल्यामध्ये नाही आहे. सर्वात दुःखद घटना जर गेल्या वर्षामध्ये कोणती असेल तर आपला केशव आपल्याला सोडून गेला. त्याला देखील या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करीत आहोत आणि त्याच्या स्मरणार्थच ते सन्मान चिन्ह दिले जाणार आहेत. ॲडव्होकेट प्रवीणदादा मडवी दादांच्या माध्यमातून ते आहेत. मंगेश दादा गोडसेकर आणि हेमंत दादा दादांचा सन्मान दरम्यान केला जाणार आहे. चेतन दादा नांदुरकर दादांच्या शुभ हस्ते हा शुभ सन्मान केला जाईल. लास्ट बॉल वरती जी मिस्टेक झाली ना, जर हा सामना गमावला ना तर ती मिस्टेक ना रात्री झोपून देणार नाहीये. सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावरती केला जातो. मंगेश दादा गोडसेकर आणि त्याचप्रमाणे हेमंत दादा गोराडकर ज्यांनी बहुमूल्य योगदान टीम पुरस्कृत केली. दादांचा सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावरती केला जातो. कारण मी उल्लेख केला आमची जे 8 टीम ओनर आहेत ना त्यांचे आम्ही आभारी आहोत. कारण तुमचा पाठिंबा जर नसता ना तर ही स्पर्धा या लेवलवरती इतकी चांगली घडली नसते. माझ्या दिशेने जाऊया. धीम्या गतीने हा बॉल टाकला. आता गॅप फार मोठा आहे. फिल्डर वेगाने पोहोचतात आणि दरम्यान इथनं 2 धावा पूर्ण केल्या जातील. इक्वेशन विषयी थोडी माहिती देतो. धावफलक या 2 धाब्यांच्या मदतीने आता 43 म्हणजे बॉल शिल्लक आहेत 5 आणि 8 धाब्यांची आवश्यकता. दीपेश दादा पाटील आपल्याला देखील विनंती असेल आपण देखील व्यासपीठावरती या. आपलं देखील हार्दिक स्वागत. 5 चेंडू 8 कोण बाजी मारेल? शेवटचं हसू कोण असेल? पुढचा बॉल समोरच्या दिशेने लॉफ्ट केलाय. बॉल हवेमध्ये ओव्हर हिट बॉलला पाठवलंय. गाव कॉर्नर बाउंड्री लाईनच्या बाहेर. निर्णायक फटका षटकार. सेलिब्रेशन आता सुरू झाले डगआउट मध्ये. बिकॉज आता खेळ बाकी आहे. 4 चेंडूंचा आवश्यकता असेल 2 धाब्यांची आणि 4 मध्ये 2 आणि कालचा दिवस आपल्याला आठवला की आदित्यने 4 मध्ये 1 डिफेंड केली होती. 4 मध्ये आता 2 डिफेंड होतील का? बघा क्रिकेटमध्ये अशक्य असं काहीच नसतं. शक्य करण्याची हिंमत तुमच्यामध्ये असावी लागते आणि आता ती हिंमत दाखवावी लागेल. स्वतःला इथं मैदानाच्या आतमध्ये सांगावं लागेल की अजून देखील 2 बाकी आहेत. प्रयत्न त्याच्यावरती देखील करावे लागतील. प्रशांत दादांकडून 500 रुपयाचा कॅश प्राइज आला जयसाठी. फुलर लेंदूचा ड्राईव्ह केला. सिंगल रन दरम्यान इथं कंप्लीट केली जाईल. अशा मोमेंट वरती या रन्स तुम्ही देऊ शकत नाहीये. सिंगल कंप्लीट झाली म्हणजे 3 चेंडू आता फक्त 1 धावेची आवश्यकता. काय खेळ राहिला. स्पेशली आपण कौतुक करूया अंडर प्रेशर जो सिक्सर आला अर्थातच बॅटर जयेश नांदुरकर यांच्या बॅटमधनं. मग का खराब परिस्थितीमधनं चांगला खेळ करणं ही सर्वात मोठी गोष्ट असते आणि अंडर प्रेशर जो फटका आला त्या फटक्याने ऑलमोस्ट या मॅचचा रिझल्ट डिसाईड केला. 3 चेंडूमध्ये 1. मग जेव्हा तुम्ही क्लोज फिल्डिंग लावता त्याच्यामध्ये देखील काही रूल्स अँड रेग्युलेशन्स आहेत. त्यांना देखील तुम्हाला फॉलो करायचं आहे. एस एस आर्मी 3 मध्ये 1 एखादा चमत्कार आज इथनं त्यांना वाचवू शकतोय. पुढचा बॉल बॅटची एज विकेट मॅचअप ही बाकी आहे. सफलता मिळाली. 2 चेंडू 1. तीन चेंडू 1 हे इक्वेशन या सीझन मध्ये अगोदर देखील मी बघितलंय. सोनालाच्या क्रीडांगणावरती आपण बघितलेली मॅच बापगाव आणि चौदरपाडामध्ये फायनल मॅच 3 मध्ये 1 चेस झाली नव्हती. प्रेशर भरा सिच्युएशन मध्ये कधी कधी मिस्टेक होतात. दोन चेंडू 1. अजून देखील बघा प्रतीक पाटीलने तर मॅच सोडली नाहीये. त्याला अजून देखील माहिती 1 बाकी आहे आणि 1 वरती देखील लढाई आपल्याला करायची आहे. मॅच सोडायची नाहीये. हा अप्रोचच मॅटर करतो. कालच्या दिवसामध्ये आपण साई स्पोर्ट्स खारबाव समोर बघितलं. आदित्यने 4 मध्ये 1 डिफेंड केली. अजून देखील तो स्वप्नांमध्येच आहे जे कार्य त्याने केलं. पण आता ती गोष्ट मैदानाच्या आतमध्ये गोलंदाज वेदांत करतील का? डॉट बॉल. काय मॅच मध्ये ट्विस्ट. जो सामना होता कुठे आणि आता आला कुठे. 1 चेंडू 1 धावेची आवश्यकता. जर ही 1 धाव नाही बनली ना
तर द केक क्राउन अँड कंपनी सर्व खेळाडू रात्रभर झोप येणार नाहीये. एक चेंडू एका मॅच रंगली. शेवटच्या बॉल वरती हा सामना. एका चेंडूमध्ये एका धावेची आवश्यकता. शेवटचा बॉल. थांबलेत, थोडा वेळ घेतला कारण कौतुक करावं लागेल वेदांचं, कारण बघा 4 मध्ये 2 हव्या होत्या, तिथनं ही मॅच एक चेंडू एका धावेची आवश्यकता. डॉट बॉल जर आला तर एसएस आर्मी जिंकेल आणि सिंगल जर आली तर द केक क्राउन अँड कंपनी जिंकेल. शेवटचा बॉल. बॉल हव्यामध्ये प्रतीक पोहोचतायत. कॅच पकडली. मॅच फिनिश. उनेता गुमान कि हमारे उड़ान में कहा दम है, लेकिन हमारे हौसलों के सामने सारा आसमां भी कम है. काय मॅच झाली. 4 मध्ये 2 डिफेंड करून दाखवल्या.